सटाणा राजमाता जिजाऊ उद्याना शेजारी अस्वच्छ व्यवसाय, नागरिक त्रस्त, प्रशासनाकडून दुर्लक्ष। सटाणा शहरातील राजमाता जिजाऊ उद्यान हे नागरिकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटन व विश्रांतीचे ठिकाण आहे। मात्र याच उद्यानाच्या शेजारी गेल्या काही काळापासून एक अत्यंत गलिच्छ आणि अस्वच्छ व्यवसाय बिनधास्त सुरू आहे। डुकरांचे पालन आणि त्यातून होणारी दुर्गंधी यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून यावर प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। पिंपळेश्वर रोड परिसरातील रहिवाशांनी याआधी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत। 7 जुलै 2023 रोजी देखील या संदर्भात अधिकृत निवेदन देण्यात आले होते। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई प्रशासनाने केली नाही। यामुळे परिसरातील नागरिकांचा प्रशासनाच्या विरोधात रोष वाढत आहे। उद्यानाच्या शेजारील पिंपळेश्वर महादेव मंदिर आणि मराठी शाळेच्या आसपास दिवसेंदिवस वाढत असलेल्या दुर्गंधीमुळे भाविक आणि विद्यार्थ्यांना देखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। धार्मिक स्थळ आणि शैक्षणिक संस्थांच्या शेजारी अशा प्रकारचा अस्वच्छ व्यवसाय सुरू राहणे योग्य आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून प्रशासनाला विचारला जात आहे। आतापर्यंत प्रशासनाकडून योग्य ती कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। जर लवकरात लवकर हे अतिक्रमण हटवून डुकरांचा व्यवसाय बंद करण्यात आला नाही तर उद्यान, मंदिर आणि शाळेच्या संरक्षणासाठी सर्व नागरिक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। या समस्येचा गांभीर्याने विचार व्हावा म्हणून स्थानिक नागरिकांनी आमदार दिलीप बोरसे, प्रांताधिकारी कल्पना ठुबे, तहसीलदार कैलास चावडे यांनाही निवेदने दिली आहेत। सटाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांना देखील निवेदन देण्यात आले आहे। हे निवेदन देतेवेळी ॲडव्होकेट रोशन सोनवणे, महेश देवरे, अमोल सोनवणे, गजेंद्र सोनवणे, नितीन आहिरे, अंबादास वाघ, महेंद्र शर्मा, देवीदास सोनवणे, रोहित सोनवणे आदी उपस्थित होते। दिलेल्या निवेदनानंतर प्रशासन जागे होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा।